वर्णनाचं महत्व वर्णन करणारं अवलंबून असतं. काय बोलतं हे महत्वाचं नाही, कोण बोलतं हे महत्वाचं आहे. वर्णन करणारा इतका मोठा आहे की ज्याच्याशिवाय देवाला पाण्याचा घोट गिळत नव्हता. नामदेव नसला की देवाला खालतवरच कळत नव्हतं. नामदेव रात्रंदिवस सारखं तिथंच. थोडं बाहेर गेला की नाम्या का मरतोय देवाला, जरा गेला म्हणून फिरायला, जाऊन देवा तिकडे नानजला कुठे इकडे तिकडे. नाम्या एक दिवशी अशी भानगड झाली, नामदेवाला आईने घरी काहीतरी काम सांगितलं आणि त्याला याला उशीर लागला आणि ते पळतच आलं. इतकं जोरात पळत आलं, इतकं जोरात पळत आलं आणि त्यावेळेला देवाची गडबड चालली होती पूजा करायची. हरिद्रार्थ कुमकुम कामदायकम गण लावायचं देवाला. नाम्या म्हणलं काय भानगडे गाड्या, म्हणलं आपण लहानपणीपासून ह्याच्याबरोबरच आहे, ह्यो जगाचा बाप आहे म्हणून आपल्याला बऱ्याच म्हाताऱ्या माणसाने सांगितले आणि ह्यो कुणाची पूजा करीत असेल, काहीतरी भानगडे घाण. पहा इतकं आकर्षण मनामध्ये वाढलं आणि तो चोरून बघायला लागला खिडकीच्या सापटीतून. कुणाची पूजा करतोय? चोपदाराचा फोटो आहे, डुकल्या खाणाऱ्यांचा फोटो आहे तर, आणि न करायचंच नाही. कळलं? सगळ्यांचा फोटो आहे. चोखोबाचा फोटो आहे, गोरोबाचा फोटो आहे, सावतोबाचा फोटो आहे आणि नामदेवाचाच नाही. काय वाटलं असेल त्याला? हला म्हणलं मी नसल्यावर भाकर खात नाही आणि माझाच फोटो नाही. नामदेव रुसलं कोपऱ्यात बसलं. नाम्या काय झालं रे? नको बोलू. लोक म्हणतो ती हा काळ आहे, ह्याच्या नादी लागू नको, ह्यो काळ आहे. हा काळा, हा भूकाळा, हा अनादी काळा, विश्वे चाळा लाविला. सगळी समजून सांगत होती ह्याच्या नादी लागू नका, हा काळ आहे. पण म्हणला मला विश्वासच नव्हता त्यांच्यावर. मी नादी लागलो, तुझ्या नादी लागलो म्हणला मी. पण तू खरंच काळ आहे मला आत्ता कळलं. नाही काय झालं? बघितलं म्हणला मसलेशिया नाही. नामदेव आहे ती. काय झालं नामदेव खरं सांग. माझ्या फोटोच आहे का पत्त्या? जे कवा थोबाड बघा येत नाही त्यांनाच गण लावीत बसलाय. तो आलाय का म्हणला? तो सावतामाळी कवा तिथं आलाय का? एकनाथ महाराज कवा तिथं आलाय का? ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यांना गण लावतो आणि मी तुझे कपडे धुवायला सगळं काम करायला माझा आहे का पत्त्या फोटोचा? नाम्या अजून तुझी ती लायकी नाही. उगाच सगळ्या टाळ करायला आणि पक्वजाला म्हणायचं तुमची माझ्या कीर्तनात वाजवायची लायकी नाही. जाता येईन काय माघारी? वाड्यातच थांबते सगळी. विठाला विठाला. नामदेव हट्टाला पेटलं होतं, ती काय ऐकायला तयार नव्हतं. मिटवायचं कसं? देवाला नामदेव शिवाय जमत नव्हतं. मी तोडगा काढला. देव म्हणे नाम्या जातो मी पळूनी, काडी पा धुंडुनी मज लागे. मी कुणाची पूजा करतो देवा? नाम्या तुला सांगू का, मी ज्याची पूजा करतो ना, मी आता पळून जातो, तू माझा शोध लाव. आता देवाचं स्पीड आणि नामदेवाचं स्पीड. नामदेव किती पळून बरं. देवाचं काय हो? पण चौकाचा रस्ता आला की देवाला वाटायचं नाम्या चुकन, मग एक हार तोडायचा आणि त्या चौकात टाकायचा पुढे गेलेल्या वाटेला. दूर गेलिया देव माळा पुष्पे टाकी खून, ती ओळखून नामा येत. आणि तिथं काम चाललं होतं एका बाबाचं खुरपान. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण नामदेव पळत आलं. हो बाबा, ह्या रस्त्याने कोण गेलं पाहिलं का तुम्ही? नाही पाहिलं बाळा. खरं बोला, गळ्यात माळ आहे. तेवढ्यात देव तिथं आला होता ना. देवाला लपायला जागा, लपायला जागा. कुठं लपायला जागा? कुठं लपायला जागा? कुपीत 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 नाही, उसात नाही. येळा होता. घास कापायचं काम चाललं होतं. असं थोडं फाडलं आणि आत बस म्हणलं. आता ओळखीन का चोर? आणि घातलं दाब नाही टाकून बघता काय. पण देव तितका चित्रच. पितांबराचा शियाला थोडा बाहेर ठेवलाच. आबिराचा वास त्याला आलाच. बाबा खरं सांगा, ह्या रस्त्याने कोण गेलंय का? नाही गेलं बाळा, मी नाही पाहिलं. खरं बोला. माळकऱ्यांनी खरं बोललं पाहिजे. बाकीच्याचं लायसन क्लिअर आहे, कसं बोला. म्हणून मी वर ठेवतच नाही, आज झाकून ठेवतो. कारण तुम्हाला झटका दावायचा म्हणल्यावर नुसती माळ कसं विठाला विठाला विठाला. ओ बाबा खरं सांगा ना. वाऱ्याची एक झुळूक आली आणि पितंबराचा शेला आणि टाकं घातलेलं रक्ताचं थोडं दिसलं आणि विचारलं. रामदेवाने विचार केला. बाबा कोण गेलं का ह्या रस्त्याने? खरं बोला, गळ्यात माळ आहे. माळवाल्याने तरी खरं बोला, बाकीचं लायसन बघू जाऊ द्या. पितांबर पाहिला, सुगंध पाहिला, दररोज पाहिलेल्या गोष्टी नामदेवाच्या लक्षात आल्या. आणि त्यावेळेला नामदेवाला कळलं देव कोणाची पूजा करतो. आपण त्याला उगाच त्रास दिला. देव कुणाची पूजा करतो? नामदेव देवाचा लाडकं भक्त होता, हे घर आहे. आणि लई लाडकी बी नसा होता. लई बावलाटासारखी वागत आहेत. काय काय बापाने पोरांचं लई लाड केलं ना. आता म्हणतात काय करावं, काय नका करू, मरा तसंच. तापलेल्याच लोखंडाला आकार देता येतो. गाड झाल्यावर ठण करते. मग सून इकडं आणि लोक तिकडं आणि म्हातारी दारात. काय करू काय नको करू, मर तशीच. विठाला विठाला विठाला. पितांबर पाहिल्याबरोबर नामदेवाने विचार केला, काय कमाल आहे महाराज, हृदयात देव साठला. बाळा खरं सांगू का, जीवनामधला खरा आनंद परिस्थितीवर अवलंबून नसतो, सौंदर्यावर अवलंबून नसतो, शरीरावर अवलंबून नसतो, मनावर अवलंबून असतो. मन त्याची सरली येरझार, मग सगळेजण तिथं जायचे. वाट वाकडी करून त्या मळ्यातून जायचे. का? जेवाय मिळते म्हणून. आणि माणसं सहज गपचीप राहतच नाहीत, काय तरी विचारणारच. काय महाराज खुर्तीत बसलाय रात्रंदिवस, जवळ पंढरपूर आहे, वारीला जात नाही, वारीला जात नाही. कशाला जाऊ वारीला? तुम्ही येता, तुमची सेवा हीच नाही का पांडुरंगाची सेवा? मी जर वारीला गेलो तर तो ना कोण पाणी देणार, कोण थांबा मानणार, कोण भाजी देणार? तुमची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा नाही का? एका माणसामुळं गाव धन्य व्हावं, कमाल आहे का नाही? अभंगाची फार मोठी गंमत आहे. जो देवा बरोबर राहतो तो दुसऱ्याचं वर्णन करतो. याचा अर्थ त्याच्यात काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे, त्यात काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे. नामदेव महाराज किती कळकळीने विचार करतात. अरे कोण तो सावत्या, मी दररोज तुझ्या बरोबर आहे,
माझ्याशिवाय पाण्याचा घोट घेत नाहीस, तरी सुद्धा पळून जातोस. मग नामदेव माघारी गेल्यावर असं उपरणं होतं ना, हात देव ठुला आणि टाकटं घातल्याने तिथे उपरणं होतं ना, ते वाऱ्याने बाजूला गेलं आणि पाहिलं. त्यावेळेला नामदेवाला कळलं कोण आहे सावता. फाडून यापुली छाती दाविले श्री भगवान. दोघांचा नंबर लागला, अजून तिसरा कोणी झाला नाही. मारुतीने स्वतःच्या छातीमध्ये राम लक्ष्मण आणि सीता दाखवले. सावता महाराजांनी त्यांच्या हृदयामध्ये फाडून पांडुरंग दाखवला. अजून तिसरा कोणी झाला नाही. होईल त्यावेळेला त्याचं नाव यादीत घालू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सावता महाराज खरं सांगा, जात जीवाला असते का देहाला असते? माळी, मराठा, अमुक तमुक ह्या ज्या जाती झाल्या, ही जात जीवाला आहे का देहाला आहे? खरं उत्तर सांगा. जे खरं उत्तर सांगा त्याला 1000 रुपये बक्षीस. जात देहाला नाही, देह जड आहे. जात जीवाला नाही, जीव चैतन्य आहे. पण मनातलं जात नाही, त्याला जात म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनातलं जात नाही, त्याला जात म्हणतात. सावता महाराजांचं तिथं काय काम असायचं चालू? काय काम चालू असायचं? कोणी वाटसरू आले, या पाणी तरी घ्या, थोडी भाजी भाकरी घ्या. कशाला मला तुमची सेवा करते हो? आलात तुम्ही अनिशा, 2 घास तरी खाऊन जाओ. एकही अतिथी विनमुख पाठवायचा नाही, असं जनाबाईचं आणि सावता महाराजांचं काम होतं. एका सुभाषितकाराने सांगितलेले सोपं आहे बघा ते. तुम्ही एवढं इतकं लांब म्हणलं ना, त्याच्यापेक्षा सोहम बीजाचा करुणी पाळणा आत्मीयतेची चिन्मय मूर्ती, विवेक ज्ञानाचा दोर धरून सुसुमना नार हलविते. ओंकाराचे बीज वसले जेते, ज्याला न वाहिली आकृती, कारागिराने करणी केली धन्य तयाची मती. आईच्या पोटात हे तयार करायचं सोपं नाही हो. ही एवढा स्लॅब टाकायचं, ते गवंडी 50 इंजिनियरला आणतंय. इकडे लांबलंय का, तिकडे बरोबर आहे का, इकडे तिरकं झालंय का, आणतं का नाही? दुसरं बांधून बघा मंडप. एका इंजिनियरला सांगा, ते काम पुरं असतो त्याच्या अशा लटलट लटलट उडतंय. काय करावं, पडलं तर गावकरी काय करते? आणि हे शरीर आईच्या पोटात तयार झालं. आईला बी माहित नाही, बापाला बी माहित नाही. देव म्हणजे काय? देव म्हणजे फक्त देतो, त्याच्या बदल्यात काय मागत नाही, त्याला देव असं म्हणतात. दीव धातूपासून देव हा शब्द जन्माला आला. सूर्य दररोज उगवतो, दररोज मावळतो, लाईट बिल कोणाला आलं नाही. आणि आलं तर कनेक्शन कोणाचं नाही, चोपदार सोडून. तसं फक्त देणे. आता हे नाकातून हवा चालू या, एक घेते आणि एक सोडते, श्वास उच्छ्वास. झोपल्यावर जर बंद झालं, कनेक्शन कट झालं आपलं, तर काय होईल? उठवायची गरजच नाही, तयारी बाहेर. हवा दिसत नाही, हवा दिसत नाही, पण त्याच्याशिवाय आपण जगत नाही. हवा आपण मान्य करतो का आपल्याला दिसली कधी? नाही दिसली. दिसली नाही म्हणून नाही का? देव दिसत नाही म्हणून नाही का? देव हा अनंत रूपाने झाला, पण नेमकं देव म्हणजे काय? देव या शब्दाचा फक्त एवढाच अर्थ आहे, जो देतो त्याच्या बदल्यात काही मागत नाही, त्याला देव असं म्हणतात. हे विश्व निर्माण केलंय सगळं. आणि खरं सांगा, समजा आमच्याकडे आखाडी असती आणि त्या टायमाला देवाला निवाद करतात. बायाले हुशार, एका चपातीला जेवढं पीठ लागत त्याच्यात 21 निवाद करते ती. जास्त केलं, मोठा निवाद केला की देव मिळालाच पोट फुगून. एका चपातीच्या कणकीच्या गोळ्यात 21 निवाद. आणि पोराला सांगती निवड ठेवायचा, पाणी फिरवायचं आणि तिथंच खायचं आणि लगेच माघारी यायचं.
तसं जर आपल्याला देवाने केलं तर एका आईच्या पोटात जायचं, तयार व्हायचं आणि बाहेर यायच्या टायमाला निघून यायचं. किती एक उपजताची मरती. खूप चांगला जन्म मिळालाय आपल्याला. महाराष्ट्रामध्ये 57 संतांची यादी आहे. त्यात चोखामेळा आहे, आजेमेळा आहे, सगळ्या धर्माचे संत आहेत. या संतांनी आपल्याला काय दिलं, काय दिलं बघा ना. संतांचा विचार करायचं ठरलं तर सावता महाराजांनी अभंग केले आपले. असे आपण असं हुशार निघालो की ते 27 का 37 शिल्लक ठेवले, बाकीचे कुठे गेले त्याचा तपास नाही. एक आवताचा तास येईपर्यंत एक अभंग लिहायचे, एक मोठ भरून मोकळी होईपर्यंत एक अभंग लिहायचे. किती अभंग लिहिले असते त्यांनी आपल्या पुस्तकात? किती 30 का काय आहेत, बरोबर आहे की नाही? सांभाळणारी इतकी हिरू निघाली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, नामदेव महाराजांनी नामदेव गाथा तयार केला, तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा तयार केला, सावता महाराजांनी सुद्धा तो एक गाथा तयार केला होता. अहो एक मोठ भरून रिचून परत जायच तो एक अभंग व्हायचा म्हणलं किती अभंग होते दिवसात. पण सांभाळणारी असले निघाली. सावता महाराजांचं वैभव, दररोज अन्नदान, वारकरी जायचे ना, थांबा थांबा या. संत चरण रज लागता सहज, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाचे परमार्थाचे. बसा ना जरा बसा, पाणी देतो. वारकऱ्याची सेवा करायची, पण वारकरी असं कुचकी काट. एक चोपदार सारखं भेटलं म्हणलं महाराज दिसताय, तुम्ही जाता ना पंढरपूरला, काय घे नाही का, चपात्या खाल्ल्या ना तिथं ग बसाव ना. नाही जात बाबा, नुसताच पट्टा वाढला काय, वारीला नाही जात. वारीला जायला पाहिजे, पण मी जर गेलो तर तुम्हाला कोणी जेवाय दिलं असतं? मी जर गेलो असतो तुम्हाला कोण झाडाखाली बसा म्हणलं असतं? तुमची सेवा हीच नाही का पांडुरंगाची सेवा? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आता ज्यांनी अभंग लिहिला आणि ज्यांच्याबद्दल लिहिला त्यांच्या दोघांचं तर बघायलाच नको. नामदेवाला देवाशिवाय जमत नव्हतं आणि सावता महाराजाला देवळात जायचं आवडत नव्हतं. दोन महाराज आहेत, एकाला देवळाशिवाय जमत नव्हतं आणि एकाला देवळात जायचं आवडत नव्हतं. नामदेव महाराज सावता महाराजांचं वर्णन करतात. मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय, एका गुणवान माणसाने दुसऱ्याचं गुणगान करावं. करील का? तुम्ही ना आपली पावर कमी होईल मग तुम्हाला मोठं म्हणल्यावर. नामदेव महाराजाने स्वतः प्रत्यक्ष देवाला जिंकलेले, प्रत्यक्ष देवाला जिंकलेले, आणि ते वर्णन कुणाचं करतात? सावता महाराजांचं. एका संताने दुसऱ्या संताला चांगलं म्हणणं हे जगातलं आश्चर्य आहे. हे जगातलं आश्चर्य. अहो ज्याची पंतप्रधानाबरोबर दोस्ती आहे तो शिपायाला कुठं नमस्कार करत असतो गो? हट हल. मग ज्या नामदेवाला देवाशिवाय देवाला नामदेवाशिवाय जमत नव्हतं ते नामदेव महाराज सावता महाराजांचं कसं वर्णन करतात? ही एक कमाल. नामदेव महाराज म्हणले होते जन्म सफल झाला, एवढंच नाही, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना.
जगातली पंचमहाभूत आपल्याबरोबर आहेत दररोज, किंवा आपण त्यांच्याबरोबर आहोत. एका साधूने दुसऱ्या साधूला चांगलं म्हणणं हे जगातलं आश्चर्य आहे. त्यातले त्यात युग असलं विचित्र, ही कलियुग. कलियुग म्हणजे कलायुग आहे ही. ज्यांच्याकडे कला आहे ना, मग ती डोबरा ठोकनची कोणा पण कलाच पाहिजे. कळतं का? ती जामखेडच्या बाजारात कलुग बसतर का ना, पण आसर पकली पाहिजे. आहे का त्यातलं कोणी? ती मला 1 पासून 5,000 येतं. माहीत नसलं तर थोडा वेळ थांबतो, 1 तास घेतो तुमचा, तुम्हाला शिकवतो. आसर पकली पाहिजे, बाकी तुम्हाला काही घेणं नाही. का शिकलो मी ती? कारण तसली बी कवा भेटतात का बाबा. काय येतं हे महाराजाला? माझं येईनाच. सिनेमातलं गाणं सुद्धा आलं पाहिजे, कारण तसली कोणी बसलं म्हणजे महाराजाला कुठे येत तसलं. कारण सगळ्याला सगळं आवडतं, मग सगळं आपण तयार करूनच मांडलं पाहिजे ना ते यापुढे. आणि मांडल्यानंतर त्याच्या ध्यानात आणून द्यायचंय देवन संत मोठे. विठाला विठाला विठाला. रशियाच्या सुखामध्ये जी माणसं आहेत ना, त्यांना तसं डायरेक्ट बाहेर काढता येत नाही. त्यांना बाहेर काढा काय लागतं? त्यांना नाही, तुम्ही चहा पिता ती बरं आहे, तुम्ही तंबाखू खाता ती बरं आहे, तुम्ही सिगरेट वाटता ती बरं आहे, तुम्ही दारू पिता ती बरं आहे. बरं आहे म्हणल्यावर ती म्हणतो महाराज आपल्याकडूनच येईल. मग दुसरी होती त्याची, मग त्याला सांगायला मिळतं. बरीच इथली दारुडी मंडळी होती, त्यांच्याबरोबर आपली खास मैत्री होती. मला इष्टीत बसून द्यायला तीच यायची. बिचाऱ्यांचं चांगलं झालं, त्यांचे लेकरं बाळं नोकरीला लागली, त्यांची दारू प्यायची बंद झाली. कीर्तन हा व्यवसाय नाही. माझ्या जीवनात, माझ्या कीर्तनात एखादा माणूस त्याच्या संसारात सुखी जर झाला तर त्याच्या इतकं पुण्य जगात कुठंच नाही. मला तुम्ही मोठं बस केलं मानलं पाहिजे, माझी हत्तीहून मिरवणूक पाडली पाहिजे, त्याला कीर्तनकार म्हणत नाही. कीर्तनकार म्हणजे समाजाचा पाया शुद्ध करणारा माणूस आहे. झोळ्या घेऊन फिरणारे कीर्तनकार ते तुमचं काय चांगलं करणार? जाऊ पुढे भिके कुत्री घर राखीती, ते तुमचं काय चांगलं करणार? विचार केला तर सावता महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातले आहेत, नामदेव महाराजांच्या काळातले आहेत. आणि त्या नामदेव महाराजांनी सावता महाराजांचं वर्णन करावं. आणि नुसतं त्याचंच नाही, त्याच्या गावाचं बी. ज्या गावात एखादा वैष्णव जन्माला येतो, ज्या गावात एखादा वैष्णव जन्माला येतो, त्या गावाचं सुद्धा नाव लौकिक वाढतो. ज्या गावात एखादा संत जन्माला येतो, त्या गावात सुद्धा नाव लौकिक वाढतो. कदाचित त्या गावाचा मुख्यमंत्री जर झाला तर जास्तीत जास्त 10-5 वर्ष त्या गावाचं नाव राहील, परत डिलीट. एखादा IAS ऑफिसर झाला, 10-5 वर्ष गावाचं नाव राहील, त्या गावचा आहे हो, त्या गावचा आहे हो. पण ते संपलं की गावाचं नाव संपलं. पण हे गेलेले 700 वर्ष झाली हो, तरी त्या गावाचं नाव कमी झालं. उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे कोणाला वाटतंय? आपल्यासारख्यांना. आपण त्यांच्या यादीत आहे, तिकडल्या नाही. ह्याला बदनाम केला पाहिजे. सावता महाराजांचा नांगूर चालला होता, आणि नांगूर चालला एक दगड आडवा लागला, आणि त्याला अर्धा सिंदूर लावला होता. सावता महाराजांनी ओळखलं, हे मसुबाचं आहे. म्हणजे त्याला सुरक्षित त्या बोराट्याच्या झाडाखाली बांधावून येऊन ठेवला. आणि गावकऱ्यांना संधीच पाहिजे होती, कवा गाव होतोय. जेव्हा काय म्हणता गावात साथ आली, सावत्याने मसुबा उचलला म्हणून गावात साथ आली. अरे तुमच्या घरात घाण आहे, तुमच्या दारात घाण आहे, ते कळतंय का? मसुबा उचलल्यावर साथी ती काय? काट्या घेऊन सगळे मारायला सावता महाराजाला. आणि त्यात माळ्याची जर शिक होती म्हणून बाकीच्याला जास्त जोर आला. ओंकार स्वामीच्या दारात बैठक झाली आणि सगळी जाऊन त्याला मारायला लागली. तुम्ही मसुबा उचलला म्हणून गावात त्रास होऊ लागला. सावता म्हणे, नाही हो, त्याने उचलल्यामुळे नसतं हो रोगाची साथ होत. तुम्ही बघा ना, तुमच्या दारात गटर किती, तुमच्या दारात घाण किती, तुम्ही व्यवस्थित राहत नाही, तुम्ही व्यवस्थित खात नाही, त्यामुळे रोग होतो. आम्हाला शिकवायला लागला. अशी काठी मारली, डोकं फुटलं. सावता महाराज म्हणतात, अहो नाही हो, नाही, हे त्याच्यामुळं नाही झालं, मसुबामुळे नाही झालं. आणि ते जर मसुबामुळे झालं असतं तर मला तिथून परत माघारी घरी नसते येता आलं. अंधश्रद्धेवर खडा प्रहार करणारा,
त्या काळातला अत्यंत कठीण आणि साध्या भाषेत सांगणारा पहिला संत आहे सावता महाराज. अंधश्रद्धा मसोबा उचलला म्हणून मग जेव्हा अनेक प्रकारे एकंदरीत मारहाण वगैरे सावता महाराजांना केली गेली, डोकं फुटलं. आणि त्यांची बायको जनाबाई, काय रे देवा, किती रे माझं वाटलं केलं, माझ्या नवऱ्याला इतकं याड लावलं, आणि बघ ना गावातले लोक इतका त्रास देतात. देवा देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्याय रीत. आता तुमच्या हिशोबाने आणि आपल्या हिशोबाने आपण एक थोडी चर्चा करू. संतांना विरोध करणारी माणसं मूर्ख होती का शहाणी होती एवढं सांगा बरं. संतांना विरोध केला, तुकाराम महाराजापासून निवृत्तीनाथ महाराजापासून सगळ्या संतांना विरोध केला, ती माणसं मूर्ख होती का शहाणी होती एवढं सांगा. सगळ्यांनी विचार करून सांगितलं का मूर्ख, तुम्हीच सांगितलं फक्त. ती माणसं मूर्ख नव्हती, बुद्धिवान होती. त्यांच्या इतकं बुद्धिवान परत कोणी जन्माला येणार नाही. म्हणून कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, इतका त्यांनी विरोध केला आमच्या संताला की आमच्या संताला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहायची ताकद दिली. विसरले का कोणी ज्ञानेश्वर महाराजांचं नाव. खरं सांगू तुम्हाला, 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी भारतातून काय नेलं. आपली तवावी माणसं कुपनाच्या गावावरच होती आणि आता बी कुपनाच्या गावावरच आहेत. काय नेलं तुमचं चोरून त्यांनी. म्हणलं इंग्रजांनी लुटलं, इंग्रजांनी हायच काय तुमच्याकडे कोंबड्या कुत्र्याशिवाय, काय लुटलं तुमचं. इंग्रजांनी आमचा ग्रंथ नेला ज्ञानेश्वरी, ग्रंथ नेला श्रीमद भागवत, ग्रंथ नेला महाभारत. इंग्रजांनी हे ग्रंथ नेले. लंडन नावाच्या शहरामध्ये 42 विद्यापीठामध्ये फक्त ज्ञानेश्वरीवर अभ्यास केला जातो आणि हे नवीन नवीन तंत्रज्ञान जेवढं निघतंय तेवढं तिथं निघतंय. आमच्या ज्ञानेश्वरीचा फोपाटा ह्या सप्त्याची त्या सप्त्याला मी काढतो. ठीक आहे, तुम्हाला नाही त्या विज्ञानाला जोडता आलं, पण कमीत कमी माणूस केला तरी जोडता येईल ना. वाचा, एक तरी ओवी वाचा, वाचू नका, एक तरी ओवी अनुभवावी. निदान आईबाप तर कळते ना, गल्ली तर कळन ना, गाव तर कळन ना, माता बहीण तर कळन ना. म्हणून संतांचा जन्म जो आहे, संतांचं जगणं आहे, हे आमच्यासाठी आहे. संतांचे ग्रंथ आहेत हे आमच्यासाठी आहेत आणि आम्ही त्याचा सदुपयोग केला पाहिजे. संतांची पुण्यतिथी घातली आणि आपण लगेच मोकळं झालो असं नाही. काय करा, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या गोष्टी जगा माझे. काय केलं बाबा त्यांनी इतके दिवस जगायला. त्यांनी त्याग केला, त्यांनी वैराग्य निर्माण केलं, त्यांनी माझं तुझं म्हटलं नाही. एवढंच सगळ्यात सोपं. आणि हे प्राप्त होण्यासाठी, जगामध्ये शाश्वत सुख मिळण्यासाठी आपल्याला हा अखंड हरिनाम सप्ताह आपण अनेक वर्षापासून करीत आलो. प्रत्येक गावात बरेच सप्ते होतात. खूप बरं वाटतं. इथं सगळी माणसं कमीत कमी टोपीवाले तरी आहेत. बऱ्याच गावात अशी माणसं असतात पटकेवाले असतात, पटका गुडघ्यावर आणि ते असं कान करून ऐकतात. मी त्यांच्या पाया पडा गेलो, म्हणलं बाबा तुम्हाला आवडलं का कीर्तन. ते म्हणलं काय म्हणतो, म्हणलं झक मारतो. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. आपल्या घरी ज्ञानेश्वरी असू द्या, आपल्या घरी सावता महाराजांचा ग्रंथ असू द्या, आणि शक्यतो तुम्ही वाचण्याचा थोडा प्रयत्न करा. जास्त वेळ देता येत नाही संसारी माणसाला, पण थोडा ठीक आहे. सकाळी नाही जमलं, धारा काढायच्यात, कोंबड्या सांभाळायच्या, आता संध्याकाळी या 8 प्रहरा माझारी, निमिष मोटुके करी माते दे तुझा. मग संत संगतीचे काय सांगू सुख. हे कुणी म्हणावं, कामाजी माळ्याने म्हणावं, हे कुणी म्हणावं, ओंकार स्वामीने म्हणावं. काय सावताय, काय म्हणावं. ज्या वेळेला वैरी आपली स्तुती करतो त्यावेळेला आपल्या मोठेपणा वाढतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही देते साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. विठ्ठल जय जय.